You're watching Ahmednagar City Channel. दूध दर कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी बैठक. अहमदनगर दूध दर कृती समितीच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मागण्या पुढील प्रमाणे की दूध उत्पादन संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य दुधाला 40 रुपये हमी भाव मिळावा, तसेच दूध मूल्यांकन आयोगाची स्थापना करण्यात यावी, तसेच दुधाची FRP निश्चित करण्यात यावी व 11 मार्च ते 30 जुलै दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान एक रक्कम त्वरित वितरण करावे, तसेच भाकड जनावरांना 2000 रुपये चारा खर्च मिळावा व अन्न भेसळ खात्याकडून दूध भेसळीचे तातडीने सर्वेक्षण करून त्यावर दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच दूध खरेदी दराची 2017 भारतीय नियमाप्रमाणे इतर राज्यात 3.2 व 8.3 च्या गुणवत्ते खरेदी करावे व विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली. या बैठकीत काही मागण्या मान्य झाल्या व काही नाही, त्यामुळे दूध दर कृती समितीच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली असून त्यानंतर बैठक घेण्यात येणार असल्याचे दूध दर कृती समितीचे शंभूराजे खलाटे, खंडूकरचे, भाई दिगंबर कांबळे, अशोक सस्ते, नारद नाळे, ज्योतिराम जाधव, अक्षय तावरे आदींसह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज आमच्या चर्चेच्या 3 फेऱ्या होऊन आमच्या जी मागण्या होत्या की अन्न भेसळची मागणी आमची बऱ्यापैकी आम्हाला त्यात समाधान झालेलं आहे. पशुखाद्य गुणनियंत्रण ह्या बाबतीतही त्यांनी आमचं पूर्ण समाधान झालं आहे. प्रत्येक तालुकावाईज त्यांनी सांगितले एक लॅब उपलब्ध करू आणि आमची प्रमुख मागणी होती ती हमीभाव 40 रुपये, ते शासनाने 30 रुपये आणि 5 रुपये अनुदान अशा प्रकारे त्यात आम्ही समाधान नाही, परंतु शासनाने काहीतरी प्रयत्न केलेला आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा होता 11 मार्च ते जून अखेरचं अनुदानाचा, तो मुद्दा निकाली निघाला नाही आणि ते म्हणले काही दिवसात तोडगा काढू आणि या विषयावर यांच्या शब्दावर आम्ही हे आंदोलन स्थगित केलेले. दूध दरासंदर्भात जो आंदोलनाचा भडका उडलेला आहे, शेतकऱ्यांचा प्रचंड प्रमाणात त्यामध्ये जो संताप आहे, अक्षरशः ह्या सरकारने ह्या शेतकऱ्यांची सगळ्या थट्टा करण्याचं काम आज करताना सरकार दिसत आहे. वारंवार आपण ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या दूध दराला उत्पादन खर्चाच्या आधारित भाव मिळाला पाहिजे यासाठी मागणी करत असताना मात्र 2 रुपये 5 रुपये असा भाव वाढवण्यामध्ये ह्या सरकारला रस आहे. ह्या सरकारला दूध संघवाल्यांना मोठं करण्यामध्ये रस आहे, पण सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाचं त्याला जे काय उत्पादन असतं ते उत्पादन खर्चाचा जो काय त्याचा हमी भाव आहे ह्याच्यावर मात्र सरकार बोलायला तयार नाही. आज आम्हाला 40 रुपये आपल्याला दुधाला दर मिळाला पाहिजे, लिटर मागे 40 रुपये दुधाला दर मिळाला पाहिजे यासाठी अन्न त्याग आंदोलन आम्ही कालपासून शिखर शिंगणापूर येथे अभिषेक घालून आम्ही आंदोलनाला सुरुवात केली. त्याचबरोबर आम्ही गोरक्षनाथ गडावरती आज मुक्काम रात्री केला. त्यानंतर सरकारबरोबर चर्चेसाठी आम्हाला निमंत्रित करण्यात आलं, पण आज दिवसभर या प्रशासनानं आमच्याबरोबर थट्टा केली. त्यामध्ये कसल्याही पद्धतीची सकारात्मक भूमिका आज केलेली नाही आणि उलट आम्ही त्या आदरणीय कैलासवासी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधीस्थळावर जाऊन आम्ही आंदोलन करू नये ही जी तजवीज या सरकारने केली, पण सरकारनं आमच्यावर कितीतरी दडपशाही केली किंवा काही जरी केलं तरी आम्ही आमच्या वावरामध्ये जाऊन आमच्या रानामध्ये जाऊन अन्नत्याग आंदोलन करणारच आहोत. आणि जोपर्यंत आम्हाला 110 दिवसाचं म्हणजे 11 मार्चपासून ते 30 जूनपर्यंतचं 5 रुपये प्रमाणे संपूर्ण एक रकमी अनुदान आमच्या बँक खात्यात जमा होणार नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन आम्ही सुरूच ठेवणार आहोत. आणि हे आंदोलन आम्ही जरी इथं समाधीस्थळावरचं आम्ही जरी स्थगित केलं असलं तरी आमच्या वावरावरलं आंदोलन आम्ही आमच्या जनावरांसोबतचं आंदोलन आम्ही चालूच ठेवणार आहोत. आम्ही कालपासून शिखर शिंगणापूर येथे दुग्धाभिषेक घालून तिथल्या भाविकांना मोफत दूध वाटून जे आंदोलन चालू केलं होतं, काल रात्रीचा आमचा गोरक्षनाथ गडावर मुक्काम झाला. रात्रीपासून प्रशासनाशी आमची चर्चा चालू आहे. आम्ही खरं तर आज कैलासवासी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहेबांच्या समाधीचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार होतो, परंतु प्रशासनाच्या या ठिकाणी आम्हाला निमंत्रित करण्यात आलं आणि प्रशासनाबरोबर आमची चर्चा आज 3 चर्चेच्या फेऱ्या झाल्या. परंतु जी आमची प्रमुख शेवट मागणी राहिली की 11 मार्च ते 30 जून ह्या दरम्यानचं जे अनुदान शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे ते का मिळालं पाहिजे. 11 मार्च ते 30 जून खऱ्या अर्थानं उन्हाळा होता आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळं चारा निर्मिती कमी झाली, आवक घटल्यामुळं चाऱ्याचे दर वाढले आणि म्हणून त्या ठिकाणी चाऱ्यासाठी शेतकऱ्यांचे दुप्पट पैसे गेले. त्या ठिकाणी खरा त्या कालावधीमध्ये शेतकरी दूध उत्पादक अडचणीत आहे आणि म्हणून सकाळपासून आम्ही प्रत्येक फेरीमध्ये प्रशासनाला तीच आग्रही मागणी करतो आहे
की चाऱ्याचं दर आम्ही त्या ठिकाणी पैसे जास्त दिल्यामुळं 110 दिवसाचं अनुदान आपण सरसकट द्या. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या वरिष्ठ पातळीवर मंत्री महोदयांच्यापर्यंत चर्चा केली, परंतु त्यांचं मत असं येतं की हा निर्णय धोरणात्मक आहे, हा एका खात्याशी निगडीत असणारा निर्णय नाही, त्यामुळं आपल्याला काही अवधी द्यावा लागेल. तर या ठिकाणी आम्ही दूध उत्पादक कृती समिती काही काळ 1, 7, 8, 10 दिवस हे त्यांना अवधी देतो. आम्ही आंदोलन तोपर्यंत स्थगित करतो. परंतु आमच्या प्रमुख मागण्यांच्यापैकीची एक आहे की 11 मार्च ते 30 जून हे अनुदान मिळवल्याशिवाय आम्ही सगळेच दूध दर कृती समितीचे सदस्य शांत राहणार नाही. उद्याच्या काळामध्ये 1, 7, 8 दिवसाची विश्रांती घेऊन पुन्हा एकदा एक तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्याचा आमचा मानस आहे आणि आमची मागणी ती ठामपणे मान्य होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहमदनगर.